वसुंधरा रम्याला म्हणत असते, सुनीता आपल्याशी बोलेल ना गं. माणसांना बोलतं कसं करायचं हे आपल्याला चांगलंच जमतं आई. रम्या, तू कॅफेचं नाव काय म्हणालीस? अगं आई, त्याचं नाव दक्ष कॅफे बँद्रा आहे. चल. काव्याची पूर्णपणे पेपरला तयारी सुरू झालेली आहे आणि ती पेपर देण्यासाठी निघालेली आहे. नंदिनी म्हणत असते, घरात घाम आला तर पुसायला मी होते. तिथे आल्यावर मी नसणार आहे, त्यामुळे हा रुमाल तू तुझ्याजवळ ठेव. नंदिनीने दिलेला रुमाल पाहून पुन्हा एकदा काव्याच्या मनामध्ये जीवाबद्दलच्या आठवणी निर्माण होतात, कारण त्यावरती जे चित्र असते ते पुन्हा एकदा जीवा आणि काव्याच्या आठवणीला जागं करत असतं. काव्याच्या समोर काही ना काही करून सतत त्या जुन्या आठवणी परत परत तिच्यासमोर यायला लागतात आणि तिला खूप टेन्शन येत आहे. काव्या काहीही बोलत नाही आणि एकदम शांतपणे उभी राहते. तिला टेन्शनमध्ये पाहून नंदिनी आणि पार्थसुद्धा टेन्शन घेतात की नेमकं त्या रुमालाला पाहून काव्याला काय झालं आहे. रम्या आणि वसुंधरा त्यांच्या प्लॅनमध्ये सक्सेसफुल होणार का? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.